मंडळी नमस्कार. 5 मे आहे. 5 मे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय होतं आहे. G1 आणि 2. हा हा काय 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 हाऊस ना. हा ब्लँकेट पसरवायचं. छान. ब्लँकेट पसरवलं. त्याला किती आहे त्याच्यावरती ब्लँकेट आणि आतमध्ये जाऊन झोपायचं म्हणजे साईडने रोल करायचं. तुम्हाला जेवढी साईड लागते थोडं रोल करायचं. ओके मंडळी हे नवीन बघून घ्या. तुम्ही जर कुठे बाहेर गेला टेंट बेंट मध्ये राहायला गेलात तर असं काहीतरी करते मायरा. ओके मायरा बर बाय बाय. तर मंडळी इथे जे काही चालू आहे हे तुम्हाला माहिती आहे. 5 मे आहे. उद्या आपण मायराचं स्पेशल स्क्रीनिंग करतो आहे. तर त्याचं सगळं आपण हे करतोय सीट्स आणि ते सगळं कसं काय आपण प्रत्येकाच्या नावांची आपण एन्व्हलप्स बनवली तिथे आणि ती एन्व्हलप्स सगळ्यांना प्रत्येकाला आपण देणार आहे. आणि अशा प्रकारे काही काही होतं आहे ते. तर उद्या संध्याकाळी हा शो होतो आहे नक्षत्र मॉल दादरला 4:30 वाजता होतोय हा आहे की नाही. 7, 8, 9, 10. तर हु इज आकाश पण आपल्या बरोबर आहे. चला मंडळी 1:45 झालेले आहेत आणि आपलं सगळं सॉर्टिंग पण झालेलं आहे. ओके चला आपण झोपूया आता. हु इज आकाश झोपा. गुड नाईट. गुंडी झोपली का. गुंडी झोपली. चला उद्या सकाळी भेटूया आपण. मंडळी गुड मॉर्निंग. वी आर ॲट विवियना मॉल आणि इथे आपण आता काही शोजला जातो आहे. नमस्कार. काय म्हणताय सगळ्या. एकदम जोरदार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला मंडळी आपण जातो आहे मायराचा सिनेमा बघायला आहे की नाही. मायरा आम्ही तर बघितलं पण आता काय म्हणतात नातेवाईकांबरोबर बघायची मजा वेगळी आहे. तर मी आहे आई आहे अजिंक्य आहे आणि मायरा आणि आपण सगळे आता जातो आहे. आकाश आहे येस. आणि आपण आता सगळे जातो आहे आयनॉक्सला नक्षत्र मॉल दादरला जिथे हा शो होतोय. संध्याकाळी 4:15चा शो आहे आणि आपण सगळ्यांना लवकर बोलवलंय. काय त्यांच्याशी इंटरॅक्ट करणार आहे तर मजा येणार आहे. आजचा दिवस धमाल आहे की नाही मायरा. तर मायराने इतका वेळा सिनेमा बघितला आहे तरी पण तिचं ते ना मन समाधान होत नाहीये. कुठे एकच वेळा बघितलं 2 पण नाही. ते मध्ये क्लिप्स बघते ते. हा बस अख्खा सिनेमा तिने एकदाच बघितला आपल्या बरोबर. चला आज आपण मग अख्खा सिनेमा म्हणजे ऍक्च्युली प्रमोशन साठी काही टीम दुसरीकडे गेलेली आहे. तर मी म्हटलं की मायराला ना सिनेमा बघायचा आहे. तर मग ते बोलायला की ठीक आहे मायराला सिनेमा बघू दे आम्ही प्रमोशन करून मग तुमच्याकडे येणार आहे. तर बघूया आता काय काय होत आहे ते की नाही. येस बिकॉज जेव्हा पण आहे ना आम्ही एंडिंगला जेव्हा जायचो ना तेव्हा मायराला ते खूप रेडी चला ना आतमध्ये लवकर जाऊया आपण आतमध्ये पिक्चर बघायला म्हणजे अर्धा का असे ना तिला तो सिनेमा बघायचा आहे की नाही. चलो लेट्स गो. येस तर म्हणजे आपण दादरला नक्षत्र मॉलच्या इथे आहे आणि या व्हिडिओला ना साऊंडचा काही इश्यू आहे त्यामुळे साऊंड रेकॉर्ड नाही झाला व्हिडिओ रेकॉर्ड झाला म्हणून आपण इथे व्हॉइस ओव्हर देतो आहे. तर इथे हे यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत. प्रियंका वेळणकर आणि त्याची फॅमिली आहे. आपण बरेच जणांना इथे बोलवलं होतं फॅमिलीला बोलवलं होतं. तर प्रवीण मामा आहे. प्रवीण मामाने बिल्डिंगमध्ये आमच्या शेट्टी बिल्डिंगला बॅनर लावला होता. इनफॅक्ट आता मॉलच्या बाजूला जो बॅनर लावला आहे तोही त्यानेच लावला आहे. देन तरी सुनील धुमाळ आमच्या ऑफिसमधले आहेत तेही आले होते. माझे सर आले होते. देन मावशी आहे. देन इथे प्रेमा मामी आहे. तर खूप एक्सायटेड होते हे सगळे हा शो बघायला मायराला पडद्यावरती बघायला.
इथे नंदा काकी आहे, नंतर राजेश्री काकी आहे, बंधू आणि काका दोघं पाठवून येत आहेत. तर ते आले की त्यांनाही भेटू आपण. देन देर इज धीमई, मायराची फ्रेंड, आणि तिचे मम्मी पप्पा आहेत. देन देर इज मनोज मामा, नंतर आजोबा आहेत तिथे आणि खूप एक्सायटेड होते. हेही सुद्धा बोला हा ऑल द वे गावावरनं आला होता. देन देर इज विनू मामा इज हिअर. नंतर शिवाली मामी आहे तिथे, नंतर काका आहे तिथे, नंतर मामींनी नणद लावली आणि मग मला बोलली माझा आता व्हिडिओ घे. नंतर काका आहे तिथे, तेही सगळ्यात पहिले हे आले होते मॉलला. ऑलमोस्ट 3 वाजता हे आले होते. चौगुले आहेत माझ्या ऑफिसमधले, तेही आले आहेत तिथे. मावशीने म्हटलं की नथ घातली त्याच्यामध्ये. आपले यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत तेही इथे आले होते. येस, आणि माझे सर बजरंग बामणे तेही इथे आले होते. LICचे डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत. आज ह्यांच्या इथे मी कार्यरत आहे, तर तेही इथे आले होते. हॅलो हॅलो हॅलो. हां बेटा, नाशिकमध्ये आपण वेगळा स्पेशल शो करणार आहे की नाही? येस येस, साकीनाका राईट? नाही, येस, सॅन्टाक्रूज. या वेलकम वेलकम. यस, तुमचं नाव सांगा. येस, तुझं नाव का? तर या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर मी देते बिकॉज ह्याची चूक माझ्याकडनं झाली. हा व्हिडिओ मी स्लो मोशनमध्ये रेकॉर्ड केला. तर तुम्ही आता बघाल आपण इथे यूट्यूब फॅमिली मेंबर्सची इंट्रोडक्शन करत होतो. ह्या ऑल द वे माझ्या ह्याच्यावरनं आल्या होत्या, पालघरवरनं आल्या होत्या. त्यांची मम्मी आणि सगळी फॅमिली आली होती. काका आहे, बंधू आहे. देन देर इज धीमई, मायराची फ्रेंड आहे, तिचे मम्मी पप्पा आहेत. अमरीश मामा आला होता ऑल द वे आवासवरनं. नंतर पार्थ आहे, युगा आहे, आपण म्हणतो ना डिमार्ट, तेही आले होते. तिथे नंतर नंदा काकी आहे, राजेश्री काकी आहे. तर मजा वाटते आणि ना खूप एक्सायटेड आहे हा शो बघण्यासाठी, एकत्र पूर्ण फॅमिली. तुमचं नाव सांगा. सुजाता लोके. वा वा वा, छान, खूप छान. मी समीर लोके. थँक्यू सो मच. आमच्या विनंतीला मानून तुम्ही आला, थँक्यू सो मच. खूप बरं वाटतं. या, धन्यवाद. येस. पिक्चर ऑलरेडी पाहिलेले आम्ही. अरे वा, फर्स्ट डे बघितलंय. परत एकदा मजा करूया आपण. येस. थँक्यू, वेलकम. या, येस. काय नाव तुमचं? ओके बाय. बरं. तुमचं नाव सांगा. येस, वेलकम. नक्की या, वेलकम. हॅलो, काय नाव दिदी तुझं? ओ येस, नमस्कार. या, वेलकम. छान. ये मायरा, ती दिदीला गिफ्ट देते तिकडे गेला. एकच मिनिट. इकडे बघा. थँक्यू सो मच. हो बेटा, हां गरम. आता आतमध्ये गेलं की मग काय नाही. मला हाय करा आजीला, ते माझ्याकडे दे. ओ मामा, प्रेमा आम्हीला विचार, रीमा आम्हीला विचार. वेलकम. अभि कुठे येतोय ना? चलो. थँक्यू सो मच. वा, बरं झालं. थँक्यू सो मच. ये छान. वेलकम. हाय. अरे वा. Oh my God. नाही, तिकीट दिलेलं आहे. चला मंडळी, चला. हॅलो. चला, तो फायनली इट्स शो टाइम. 4:15 झालेले आहेत आणि 4:30चा शो आहे. चलो छान. बॅनरच्या खाली, बॅनरच्या पाठी इकडे बॅनरच्या इथे ये. इकडे काका, इथे दे ना इथे. मायरा, काका आज मला बॅग छोटं हे आणलंय.
जय जिओ जय जिओ. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. थँक्यू. फॉर इन्व्हाइटिंग. अरे बस क्या यार, हक्काची माणसं बोलवणार नाही आपण. सॉरी का. हमको क्या पता कि डायरेक्टली जो स्टार है वही बुलाएंगे. चलो चलो वेलकम. यस थँक्यू मेड इट. ए सबका VIP तिकीट. सबका VIP तिकीट. जिओ जय जिओ. खूप धन्यवाद. आज या ऑडिटोरियम मध्ये ती सगळी मंडळी आहेत ज्यांनी आमच्या आयुष्यात काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन केले. माझी फॅमिली आहे, माझे क्लायंट्स आहेत, नातेवाईक, इतर सगळी मंडळी, मित्रमंडळी आहेत. तर तुम्हा सगळ्यांचे खूप आभार. बिकॉज आज मायरा ज्या क्षेत्रामध्ये जिथे आज ती नाव कमवते त्याचं तुम्ही पण खूप काय म्हणतात, मला बोलायला जमत नाहीये, पण तुम्ही ज्या पद्धतीचं मायराला काय म्हणतात सपोर्ट करता, तिच्या पाठीशी नेहमी उभे राहिलात. जेव्हाही कुठे फंक्शन्सला आपण गेलो तुम्ही तिचं कौतुक भरभरून केलं. तर त्यासाठी खूप धन्यवाद. आणि आपण आता हा शो एन्जॉय करूया आणि बघूया मायरा कशी दिसते स्क्रीनवरती आणि एकंदरीत पूर्ण पिक्चर पण. येस. सो थँक्यू सो मच. थँक्यू. फेकून आलो. आता तुझ्या गिझरकडे मीच लक्ष द्यायचं का? ए चिकू, तुला आवडता येत नाही का? मी पण एकटी काय काम करू? केल्या बदल्या तुला गडे घातला दप्तर बदला रिबन आणलेली ती पण शोधली. आणि आता अभ्यास पण फक्त मलाच आहे. तुम्हाला काय बघा अभ्यास घ्यायला? कटकट नुसती जाते मी ओवीकडे. आणि नंतर चिक्कू करू नका. सायली नाव आहे माझं. आई उगा कुणीवर चिडचिड करू नको. जास्त मंडळी 5:30 वाजलेले आहेत आणि आपण आता खाली आलो आहे. बिकॉज स्वप्नील दादा आणि सारंग ते लोक आता व्हिजिट करणार आहेत. तर इंटरमध्ये आपण त्यांना आतमध्ये घेऊन जाणार आहे. त्यांची गाडी 10 मिनिटांमध्ये येईलच. ती आली की आपण त्यांना वरती घेऊन जाऊया. तुमच्याबरोबर करायला मिळालं हे आमचं भाग्य आहे. तुमच्यासारखी माणसं तिला चांगली मिळाली संधीच लगेच. म्हणजे तुम्ही मला सहकार्य दिलं, म्हणजे मायराला सांभाळलं. म्हणजे मग ते गर्दीमध्ये असो, इतर काही असो, असेल ते तुम्ही असो, त्या लहान मुलीसमोर मी तिला सांभाळलं. म्हणजे आम्हाला कधी तरी गरज नाही पडली की तुमचं तिला बघायला किंवा काय. तर हीच आम्हाला सांभाळते. लागते मीच केवढं प्रेम करते. ते सगळं चिडवा चिडली मला प्रोजेक्ट चालला असेल ना दिवसात मी जरा इकडे गेले काम आपण थांबवलं होतो. तिने मला सांगा हॅलो कशा आहात तुम्ही. मायरा पॉपकॉर्न काय करतेस? चपली पण तुझ्या मला एकंदरीत सिनेमामध्ये जेव्हा मायरा खूप पसंत.
सॉरी, तुम्हाला मौक्याच्या क्षणी आम्ही व्यत्यय आणलाय तुमच्या एक्सपिरियन्स मध्ये, त्यामुळे आधी माफी मागतो. आणि आमच्या मायरूसाठी आलोय आम्ही. एकदा मायरासाठी जोरदार इकडचे सगळे अनाउन्समेंट तू केल्या पाहिजेत ना? नाही, ऍक्च्युली मायरानेच बोललं पाहिजे. कसा वाटतोय सिनेमा आतापर्यंत? रियालिटी आहे. तुमच्या सगळ्यांचे आभार मानायला आलोय. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यात आधी आपल्या मायरासाठी व्हायला पाहिजे. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, रसिक प्रेक्षकांचे आशीर्वाद आहेत. चित्रपट सगळीकडे हाऊसफुलचे बोर्ड लावतोय, लोकांना चित्रपट आवडतोय, लोकांच्या घराघरातला चित्रपट वाटतोय, घराघरातली गोष्ट वाटते. आमची अख्खी टीम आज इकडे नाहीये, कारण प्रत्येक जण रविवार असल्यामुळे जास्तीत जास्त थिएटर्सना पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्यामुळे मधुगंधा परेश एकीकडे आहेत, सुकन्याताई नमा एकीकडे आहेत, शर्मिष्ठा एकीकडे आहे, असे आम्ही सगळे वाटून घेतले थिएटर्स. त्यामुळे मी, सारंग आणि आपली स्टार इकडे आहे. आणि तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानायला आलोय आम्ही. चित्रपट बघा आणि चित्रपटावर असंच प्रेम करत राहा. सारंग, तुम्हाला जर आवडला सिनेमा तर त्याच्याबद्दल भरभरून सोशल मीडियावर लिहा, बुक माय शोवर जाऊन रिव्ह्यूज द्या. त्याच्यानंतर तुम्हाला जर का कुठेही ह्याची पायरेटेड कॉपी सापडली, म्हणजे कोणी जर का व्हॉट्सअपवर, टेलिग्रामवर, फेसबुकवर कुठेही हा सिनेमा बघण्यात आला, तर प्लीज तुम्ही आम्हाला कोणालाही कळवा किंवा आमच्या टीमला कळवा. आम्ही ती लिंक डाऊन करायचा प्रयत्न करू, म्हणजे पायरसी होत नाही सिनेमाची. आणि त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी, म्हणजे आज इकडे मायराचा खास शो असल्यामुळे बरेच पुरुष दिसत आहेत, नाहीतर सगळीकडे फक्त बायकाच सिनेमा बघतायत. हा पुरुषांचाही सिनेमा आहे, त्यात एक पिचलेला पुरुष तुम्ही बघितला असेल, तर काय ना, ती घरची अवस्था सगळ्यांनी. तर प्लीज भरभरून पुरुषांना पाठवा. आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्या घरी ज्या मदतनीस आहेत, ज्या घुमा आहेत तुमच्या, त्यांना सिनेमा दाखवा. तुम्ही कोण कोण आलंय तसं घेऊन, कोणाच्या आमच्या घरातले आले, आणि माझ्याही घरातल्या लीनाताई इथे आलेल्या आहेत. लीनाताई, लीना प्लीज कम हिअर. हो, एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी. तर तुम्ही पण तुमच्या घरात ज्या तुमच्या मदतनीस आहेत तर त्यांना प्लीज सिनेमा दाखवा. कारण हा जसा राणीचा सिनेमा आहे तसाच परिराणीचाही सिनेमा आहे, तिच्या घुमाचा सिनेमा आहे, म्हणजे आशाताईंचा सिनेमा आहे. तर तुम्ही आठवणीने जमलं तर तुमच्या आशाताईंना, जर का तुम्हाला नाही जाता आलं, त्यांच्या बरोबर त्यांना तिकीट काढून द्या, त्यांना सिनेमाला पाठवा आणि आम्हाला त्याचे फोटो पाठवा. आठवणीने पाठवाल ना? आणि गौरवने काहीतरी बोललं. येस, वेल, खरंच मगाशी स्टार्टिंगला शो मध्ये सांगितलंच मी, यांचं खरंच खूप आभार आहे. बिकॉज या ऑडिटोरियम मध्ये ती सगळी मंडळी ज्यांनी आमच्या आयुष्यात काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन केले. माझे फॅमिलीज आहेत, फ्रेंड्स आहेत, क्लायंट्स आहेत, ती सगळी मंडळी आज इथे आहेत. आणि मला माझ्या फॅमिलीबद्दल नक्की सांगायला आलो की जेव्हा जेव्हा ही कुठेही कार्यक्रमात जातो तर छाती टोपण आमची मायरा, माझी भाची, माझी पुतणी, माझी नात, तर त्यांना ते बघून आम्हाला एवढं समाधान वाटतं ना दादा. खरंच तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि मी दादांचं, पूर्ण टीमचं, प्रोडक्शन हाऊसचं खरंच खूप खूप धन्यवाद म्हणेल. बिकॉज ही संधी मायराला दिली. बिकॉज ज्या पद्धतीचं काय म्हणतात स्टारकास्ट आहे, स्टोरी आहे, डिरेक्शन आहे, इतर सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे पहिला तिचा ब्रेक थ्रू असा काय मिळेल हे आपण फक्त विचार करू शकतो किंवा ड्रीम ऑफ करू शकतो. आणि तसं ते सगळं झालेलं आहे. सो नक्कीच पिक्चर तुम्हाला आवडला असेलच. हाफ, आता सेकंड हाफ पण आपण बघूयाच नक्कीच. सो थँक्यू दादा, थँक्यू सारंग सो मच. 2च मिनिटं द्या. ये तिच्या घुमाला घेऊन सिनेमा बघायला आली, तिच्या मदतनीसला. त्यांना आपण एक एक साडी देतोय आणि त्यांचा सन्मान करतोय. मायरा एक दे. तू दोन्ही तुझ्या आत्तू कोण आहे तुझी? हा, त्यांना दे, त्यांना दे. सरळ धरतो. आम्हाला आता सगळं माहिती. असं दाखव. आणि ही दुसरी नमिता. आणि सारंगच्या मदतनीस आहेत, त्या पण इकडे आलेल्या आहेत. सारंगनी त्यांना लीनाताई इंग्लिशमध्ये बोलतात, तर हा, त्यांना तरी सुद्धा ते मराठी सिनेमा बघायला आले आहेत. आणि कळतोय ना? हो हो.
तर थँक्यू आमच्या सगळ्यांकडनं, तुम्हाला सगळ्यांना मनापासून थँक्यू की तुम्ही आमच्यासाठी रोज हे सगळं करता. लीनाताई रोज माझी बाळं 2 मांजरी घरी आहेत, त्या सांभाळतात. आम्ही दोघंही काम करतो आणि त्या पूर्णपणे आमच्या घराची काळजी घेतात. लीनाताई थँक्यू, तुम्हाला दोघींना पण थँक्यू. आणि थँक्यू तुम्हा सर्वांना इतका सुंदर शो ऑर्गनाईज केला. गौरव, गॉड ब्लेस यू. थँक्यू. आणि जास्त विलंब आणत नाही कारण तुम्ही चित्रपट बघा. होय, थँक्यू. ही एक साडी अजून देऊया ना कोणाला तरी, परत का नाहीची साडी? हो तेच. एक कोणी सिलेक्ट करा तुमच्यातलं. मायरा कुठला पण एक नंबर मायरा? घे. मायरा कुठला पण एक नंबर घे. नंबर घे, एक सीट सीट नंबर घे. काही A1 B C D1 काय पण तुला काही जे वाटेल ते घे. 7 8 9 काही काही एक पण. आकडा आणि एक एक alphabet. बरं, एक अल्फाबेट घे. एक अल्फाबेट घे. ABCD मध्ये A to Z मध्ये कुठला पण अल्फाबेट घे. मोजू नको. D. अच्छा, आता D आणि 1 नंबर कुठला पण एक नंबर घे. 1 to 15 मधला 1 नंबर घे. आणि 1 नंबर 10. D10 मध्ये कोण आहे? D10 वर कोण आहे? D10. D10. D10 वा, वा, वा. 10 नंबर. D वर 10 नंबरला कोण आहे? येस नाही ना आणखी आहे तुझ्या. या मॅम या. ते आमच्या आईच्या बेस्ट बेस्ट फ्रेंड. तुला माहिती होतं ना आजीला मस्का लावायला? रॅन्डमली बोलील. दे तूच दे. नमस्कार नैना आंटी. या साईडला. येस येस. अरे थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. एन्जॉय द शो. थँक्यू. माहिती